इंदापुरात हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चांना उधाण। राष्ट्रवादीच्या व्हायरल पोस्टरमध्ये पवारांसोबत पाटलांचा फोटो। नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी असा उल्लेख। हर्षवर्धन पाटील अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार। पितृपंधरवाड्यानंतर निर्णय जाहीर करणार। रोहित पवारांनी एसआरपीएफ केंद्राच्या गेटवर फीत कापली। प्रशासनाचा विरोध झुगारत जामखेडमधील एसआरपीएफ केंद्राचं रोहित पवारांकडून लोकार्पण। जामखेड तालुक्यातील एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद। एसआरपीएफ केंद्रामध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये झटापट। काही काळ तणावाचं वातावरण। महाविकास आघाडी उद्या सकाळी 11 वाजता मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा आजचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक। मेट्रो लाईन्सचं उद्घाटन मोदींनी अनेकदा केलंय, मग पुन्हा उद्घाटन का करताय? सुप्रिया सुळे यांचा सवाल। तर काय केलं पाहिजे हे आम्हाला कळतं, त्यांनी सांगू नये, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। शिंदे आणि फडणवीस दोघेही स्वतःला सिंघम समजतात। संजय राऊतांचा टोला। तर सिंघम होण्याची स्पर्धा चांगली, पण शक्ती कपूर होण्याची नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। एन्काउंटर करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा। आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचं पोलिसांना पत्र। मुंब्रा पोलिसांकडून पत्र सीआयडीला सुपूर्द। मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना जामीन मंजूर। 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा। माझगाव कोर्टानं 15 दिवसांची कैद सुनावली।